शहराचा जो प्रमुख विषय आहे सांडपाणी व्यवस्था, आणि त्यासाठी जो काही तो STP प्लांट आवश्यक आहे, तर तो मुद्दा कुठेतरी मागे पडलाय का असं वाटतंय? STPच्या बाबतीमध्ये बरं झालं तुम्ही तो मुद्दा मांडला, तो सांगायचा राहून गेला माझ्याकडून. कारण आपण STPची जी योजना केली त्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे भुयारी गटार योजना आपण म्हणतो, अंडरग्राऊंड ड्रेनेजची प्रोजेक्ट. तर अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या प्रोजेक्टमध्ये काय झालं की सगळीकडे पाईप टाकून फेज 1 आणि फेज 2 अशा 2 फेजमध्ये आपण ती योजना केली होती. पहिली 70 कोटी रुपयाची फेज 1 आणि 50 कोटी रुपयाची फेज 2, आणि त्याचा STP प्लांट आपण नायकवाडपुऱ्यामध्ये ठरवला होता. तिथल्या लोकांनी सांगितलं का आम्हाला इथं तो प्रकल्प नको आहे. मग तो प्रकल्प बदलून आपण दुसरीकडे पर्याय जागा आपण त्याची आता घेतलेली आहे. त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये ते भूसंपादन होईल, STP तयार होईल. पूर्वी काय व्हायचं की गटारीचं पाणी हे जागोजागी झिरपून जायचं, कारण त्याला पाईप नव्हते. आता पाईप झाल्यामुळं काय झालं, ते पाणी डायरेक्ट पाईपनी येतं, त्याच्यामुळं ते बाहेर पडतंय. पण पुढच्या 6 महिन्यात ते पाणी तिथे थांबेल आणि कुठल्याही पद्धतीचं नदीमध्ये प्रदूषण संगमनेर शहर म्हणून होणार नाही. अकोल्यापासून सगळ्या गावांचे पाणी, सांडपाणी जे आहे ते नदीमध्येच जात आहेत. आता प्रत्येक गावाला याची उपाययोजना करावं लागणार आहे. एकट्या दुकट्या गावाच्या उपाययोजने होणार नाही. मात्र प्रत्येकाने आपापला भार हे स्वीकारला पाहिजे. सरकारचं पण ते धोरण आहे. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये STP प्लांट आपला जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा संगमनेरचं पाणी जे आहे ते नदीमध्ये जाणारच नाही, कारण ज्याची ट्रीटमेंट होईल ते पाणी सुद्धा आपण परत वापरणार आहे.